आपण सगळे प्रार्थना बरोबर म्हणूया. प्रार्थना तुम्हाला येते सगळ्यांना. मी म्हणतो एक एक चरण, तुम्ही म्हणा. वसुदेव सुदं देवं, उनको अनम्यूट करिए. आनंदं कृष्णौ वन्दे जगद्गुरु, कृष्णौ वन्दे जगद्गुरु. सुंदर, खूप छान, उत्तम. सुंदर सुरुवात केली आपण प्रार्थनेने. आता आज आपण काही संभाषण साधणार आहोत एक दुसऱ्याबरोबर. उद्देश हा आहे की आपण गीतेला आपल्या आयुष्यात कसं आणायचं. आपलं आयुष्य जे आत्तापर्यंत चाललंय त्यापेक्षा उरलेलं आयुष्य जे आहे ते अधिक सुंदर, अधिक सुखदायी आणि अधिक प्रसन्न कसं व्हावं, हा आपल्या आजच्या संवादाचा मुख्य विषय आहे. तर बंधूंनो आणि भगिनींनो, भगिनी पण आहेत का आज इथे? लेडीज आर देयर? फक्त बंधूच आहेत. फक्त बंधूच आहेत, बरं. तर तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो बंधूंना आज मी, की तुमच्यापैकी किती जण म्हणतात आज की मी इथे अडकलोय, मी इथे अडकलोय, असं किती जण म्हणतात? सगळं अडकले. वाटलंच मला, सगळे म्हणत असेल. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमचं शरीर इथे आहे, मान्य. तुमचं शरीर इथे आहे, पण खरी कैद जी असते ती फक्त लोखंडी दरवाजामुळे असते का हो? एक गोष्ट सांगतो छोटीशी. एका कारागृहात 2 कैदी होते. दोघांनी समान शिक्षा दिली गेली होती. दोघांनी समान कोठडी होती. पहिला कैदी रोज म्हणायचा, माझं आयुष्य संपलं, वाट लागली, पूर्ण आयुष्य संपलं माझं, सगळं माझ्या नशिबानं नेलं सगळं. तो सतत रागावलेला असायचा, सतत चिडचिडा असायचा, झोप लागायची नाही, अस्वस्थ असायचा. दुसरा कैदी मात्र शांत. तो इतरांना मदत करायचा, वाचायचा, स्वतःशी संवाद ठेवायचा. कोणी त्याला विचारलं की अरे भाऊ तू एवढा शांत कसा काय जेलमध्ये राहून, एवढा शांत कसा काय तू? तो म्हणाला, माझ्या हातात त्या दरवाजाच्या काही किल्ल्या नाही आहेत, पण माझ्या मनाच्या किल्ल्या माझ्यात आहेत, माझ्याकडे आहेत. माझ्या मनाच्या किल्ल्या माझ्या हातात आहेत आणि ती माझी शक्ती आहे, मनाच्या किल्ले माझ्या हातात ठेवणं. तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुझा कर्मावर अधिकार आहे पण फळावर नाही. आपण म्हणतो माझ्या हातात काहीच नाहीये, मी काय करणार, माझ्या हातात काहीच नाहीये असं आपण म्हणत असतो. गीता म्हणते तुमच्या हातात एक गोष्ट नक्कीच आहे, तुमची कर्म, तुमची कृती ही तुमच्या हातात आहे, दुसऱ्या कोणाच्या हातात नाही. तुमचं कर्म तुमच्याच हातात आहे ना. तुमच्याकरता दुसरं कोणी कर्म करत नाही, तुमची कर्म तुमच्याच हातात आहे. तुमची प्रतिक्रिया, जे तुम्ही प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया देता ती तुमच्या हातात आहे. कुठल्या गोष्टीला कशी प्रतिक्रिया द्यायची हे तुमच्या मनावर, तुमच्या हातात आहे. आणि तुमची वृत्ती, तुमची वृत्ती ही तुमच्या हातात आहे. त्यामुळे ही कोठडी जी आहे, जिथे तुम्ही राहत असाल आत्ता कारागृहामध्ये, ती तुमची कृती ठरवत नाही, तुमची कर्म ते ठरवत नाही. तुमचं मन जे असतं, तुमचं मन तुमची कृती ठरवते, मनाची दिशा ठरवते. तर स्वतःला रोज एक प्रश्न विचारा, आज स्वतःला विचारा आत्ता, की मी इथे येऊन काय शिकलो? हा प्रश्न विचारा प्रत्येकाने स्वतःला, की मी इथे कारागृहात येऊन काय शिकलो? मी रोज माझा राग वाढवतोय का मी मला स्वतःला समजून घेतोय? मी स्वतःला शिक्षा देतोय का मी सुधारतोय? गीता सांगते, स्वतःवर विजय मिळवणारा जो असतो तो खरा वीर असतो. चुका सगळ्यांकडनं घडतात, पण स्वतःवरती विजय मिळवणारा जो असतो तो खरा वीर असतो. तर बंधूंनो, जेलमध्ये राहूनही माणूस मुक्त असू शकतो आणि बाहेर जाऊन सुद्धा माणूस जीवनभर कैदी असू शकतो. तुम्ही कुठे आहात याच्यावरती तुमची मुक्ती अवलंबून नाहीये. तुमचं मन कसं आहे? आज तुम्ही राग कमी केला आहे, तुमचे विचार शुद्ध केलेत, तुमची कर्म प्रामाणिक केली आहेत, तर उद्या बाहेर गेल्यावर तुम्ही फक्त सुटलेले नसाल, तर तुम्ही एक घडलेला मनुष्य असाल, घडलेला मनुष्य असाल. त्यामुळे दरवाजाच्या किल्ल्या जेलच्या कोणाकडेही असू देत, त्याने काही फरक पडत नाही. पण मनाच्या किल्ल्या तुमच्या हातात ठेवा. तुमच्या मनाची किल्ली तुमच्या हातात ठेवा. तर गीतेपासून आपल्याला हे शिकतं, हे आपण हे शिकतो. त्यामुळे कारागृह जे आहे हे काही फक्त शिक्षेचं ठिकाण नाही आहे. ते आत्मपरीक्षण, परिवर्तन आणि नवजीवनाची सुरुवात करणारं असं स्थान आहे. तुम्हाला संधी आहे आत्मपरीक्षण करायची, की आपण आयुष्यात आतापर्यंत कसं कसं जगलो, कसं कसं वागलो, आपल्यात आपण काय परिवर्तन घडवून आणलं पाहिजे आणि आपण नवीन जीवन कसं सुरू करू शकतो. अशी संधी देणारे स्थान तुम्हाला मिळाले. तुमचं बाह्य स्वातंत्र्य हिरावलं गेलंय, मान्य, बाह्य स्वातंत्र्य हिरावलं गेलंय. पण अंतःकरणातलं स्वातंत्र्य तुमचं कोणी हिरावलंय का? अंतःकरणात तुम्ही जो विचार करू शकता ते स्वातंत्र्य कोणी हिरावू शकतं का? कोणीच नाही. भगवद्गीता ही अशाच अंतस्वातंत्र्याची, आत्मशुद्धीची आणि जीवनाला योग्य दिशा देणारी आहे.
अर्जुनाची परिस्थिती काय होती? युद्धभूमीवरती निराश झाला होता, गोंधळलेला होता अर्जुन. तेव्हा अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने दिलेलं उपदेश आज सुद्धा तुमच्यापैकी प्रत्येकाला मनाला आधार, आशा आणि दिशा देऊ शकतो. आपण इथे आहोत त्यामुळे आपलं भविष्य आता काही नाही असा अजिबात विचार करू नका. आणि गीतेचा संदेश जो आहे हा धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगायला शिकवतो आपल्याला. गीता कुठल्या एका पर्टिक्युलर धर्माकरता नाहीये, ती मानव जाती करता आहे. अपराध, पश्चाताप, भीती, राग, निराशा आणि भविष्याची चिंता या सगळ्यांवरती उत्तर भगवद्गीतेमध्ये आहे. आणि यापैकी प्रत्येक गोष्टी आपल्या मनात येतात. अपराधाची भावना असते, पश्चातापाची भावना असते, भीती असते, राग असतो, निराशा असते, भविष्याची चिंता असते. गीता म्हणते माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या. तर पहिला मुद्दा असा आहे आत्मज्ञानाचा, की तुम्ही जो अपराध केला तो अपराध म्हणजे तुम्ही नाहीये, तुम्ही आत्मा आहात. गीतेचा मूलभूत संदेश असा आहे की मनुष्य हा फक्त शरीर किंवा त्यांनी केलेल्या कृतींचा संग्रह नाहीये. न जायते म्रियते वा कदाचित असा एक श्लोक आहे गीतेमध्ये. आत्मा कधी जन्मत नाही आणि आत्मा कधी मरत नाही. आणि आपण केलेली चूक ही आपली ओळख कधी असू शकत नाही. झाली चूक झाली, पण ती काय माझी ओळख आहे का? चूक दुरुस्त करता येते. आत्मा कायम शुद्ध असतो. हा विचार तुमच्या मनातला अपराध गंड कमी करून तुम्हाला आत्मसन्मानाने जगायला शिकवू शकतो. त्यामुळे स्वतःला कायम अपराधी समजून जगण्याऐवजी सुधारणा शक्य आहे हे मान्य करा. सुधारणा शक्य आहे. आणि वर्तमान क्षणात जगण्याची कला शिकायला पाहिजे आपल्याला. कारागृहात असताना भूतकाळातली खंत, भविष्याची भीती ही सतत सतावत असते तुम्हाला. गीता सांगते वर्तमानात कर्तव्य कर. भूतकाळ बदलता येत नाही कोणालाच. भविष्य आपल्या हातात नाहीये. पण आजचा क्षण माझ्या आपल्या हातात आहे. वर्तमान आपल्या हातात आहे. त्यामुळे रोजचा दिवस शिस्त, संयम आणि सकारात्मक कृती यांनी भरून काढणं. तिसरं कर्मयोग. गीता म्हणजे कर्मयोगच आहे. कर्म करा पण आसक्ती सोडा. आसक्ती रहित कर्म करणं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे तुम्हाला कर्म करण्याचा अधिकार आहे, फळावर नाही. तुमची कारागृहातली जी कामं आहेत, स्वच्छता करणं, स्वयंपाक करणं, वाचन करणं, शिक्षण घेणं, ही शिक्षा नाहीये तुमची. ही आत्मशुद्धीची साधना आहे. त्यामुळे प्रत्येक कृतीकडे कारागृहातल्या आत्मशुद्धीची साधना आहे, असं मानलं तुम्ही तर तुमचं मन पण शांत होईल, की मी हे जे कर्म करतोय कारागृहात, ही माझी आत्मशुद्धी आहे. त्यामुळे काम करताना तक्रार न करता ते सेवा म्हणून करणं, साधना म्हणून करणं. आणि आपल्या मनातले अंतर्गत शत्रू कोणते असतात? राग आणि द्वेष. गीतेनुसार 16वा अध्याय तुमचा झालाय. त्रिविधं नरकसिदं द्वारनाशनात्मना कामक क्रोधस्तथा लोभस्तस्मात् देतत्रयं. राग, लोभ आणि मोह हे नरकाचे द्वार आहेत तिन्ही. अनेक गुन्हे जे होतात जगामध्ये त्यांची मुळे या रागामध्ये असतात. राग क्षणिक येतो आपल्याला, पण त्याचे परिणाम दीर्घकालीन भोगावे लागतात. रागाच्या क्षणात एका क्षणात घडलेला गुन्हा आयुष्यभर आपल्याला सजा देऊ शकतो, शिक्षा देऊ शकतो. त्यामुळे श्वास प्रश्वास, मौन बाळगणं, नामस्मरण याद्वारे आपल्या रागावरती नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करायला पाहिजे. ती संधी तुम्हाला आहे. तुम्ही नामस्मरण करू शकता, मौन पाळू शकता, श्वास प्रश्वास प्राणायाम करू शकता आणि मनाचं शिस्तबद्ध प्रशिक्षण घेऊ शकता. मनच बंधनाचं आणि मोक्षाचं कारण आहे. कारागृहात बाह्य बंधन असतं मान्य, पण मन मोकळं ठेवता येतं ना. त्यामुळे आपल्या वेळेचा उपयोग वाचन, ध्यान, प्रार्थना याद्वारे आपल्या मनाला आपण सकारात्मक दिशा द्यायला पाहिजे. आणि पश्चात्ताप नाही तर प्रायश्चित्त घेणं. गीता अपराधानंतर सुद्धा आशा दाखवते आपल्याला. खरा पश्चात्ताप म्हणजे स्वतःला शिक्षा देणं नाहीये, तर स्वतःमध्ये बदल घडवणं आहे. त्यामुळे चांगलं वर्तन, शिक्षण आणि कौशल्यातला विकास आपल्या हे खरं प्रायश्चित्त आहे. काहीतरी नवीन शिकायचं. आणि समदृष्टी. समदुःख सुखं समृद्धत्वाय कल्पते. म्हणजे सुखात आणि दुःखात समभाव ठेवणारा हा खरा धैर्यवान. कारागृहात अपमान होत असेल, अडचणींना समत्वाने सामोरं जाणं ही मोठी साधना आहे. अपमान होत असताना मनाचं स्थैर्य सांभाळून आपली साधना कंटिन्यू करणं, सतत ठेवणं ही एक साधना आहे तुमच्याकरता. लोकं तुम्हाला टोमणे मारत असतील, काही वेळेस अन्याय होत असेल,
पण त्या सगळ्या गोष्टींना शांततेने समोर जर का गेलात तर मनाने तुम्ही कणखर व्हाल आणि साधनेत तुम्हाला यश प्राप्त होईल. तिसरं आहे संगतीचं महत्व. सत्संगतीने आपल्या वेळातला विवेक वाढतो. कारागृहात सुद्धा कोणाबरोबर राहावं, कोणते विचार स्वीकारावेत हे तुमच्या हातात आहे ना. त्यामुळे नकारात्मक चर्चांऐवजी अभ्यास, भजन, चर्चा याच्यामध्ये सहभाग दिला तुमचा. गीता शिकता आहात, गीतेचे श्लोक आपसात बोला एकमेकाशी. त्याच्यावरती एकमेकाशी संभाषण करा की आज मी हे शिकलो, आज माझं हे उच्चारण चांगलं झालं, तुझं कसं उच्चारण दाखव मला म्हणून दाखव. या श्लोकाचा मला असा अर्थ कळला, तुला काय कळला, असं आपसामध्ये संभाषण ठेवा. तुमचा वेळ तर चांगला जाईलच, पण मनामध्ये एक प्रकारची उभारी येईल तुमच्या. श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढेल. गीता सांगते श्रद्धा वा लभते ज्ञानम. तुमच्यामध्ये जर का श्रद्धा असेल तर तुमचं ज्ञान वाढत जाईल. स्वतःवर आणि सुधारण्याच्या क्षमतेवरती श्रद्धा आपण ठेवली की मी स्वतः सुधारीनच आणि सुधारण्याची क्षमता आहे माझ्यामध्ये, अशी श्रद्धा मनात निर्माण करा. ती श्रद्धा ठेवली तर परिवर्तन नक्की घडणार. परिवर्तन नक्की घडणार, कोणी थांबवू शकत नाही. त्यामुळे मी बदलू शकतो हा विश्वास मनामध्ये रुजवा. मी बदलू शकतो. झालं ते झालं, पण मी आता बदलू शकतो हा विश्वास मनामध्ये रुजवायला पाहिजे. क्षमा करायला पाहिजे. स्वतःला क्षमा करायला पाहिजे झालेल्या अपराधाबद्दल आपल्याकडून, आणि इतरांनाही क्षमा करायला शिकायला पाहिजे. क्षमा म्हणजे दुर्बलता नसते, विकनेस नाही क्षमा म्हणजे, तर अंतर्गत शक्ती आहे क्षमा म्हणजे. दुसऱ्याला क्षमा करायला आपल्यामध्ये एक शक्ती लागायला लागते. ती शक्ती आपल्यामध्ये असेल तरच आपण दुसऱ्याला क्षमा करू शकतो. आणि स्वतःला माफ केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. जर का कायम पश्चात्तापातच राहिलो, स्वतःला क्षमा केली नाही केलेल्या अपराधाबद्दल, तर आपण पुढे कसे जाणार. त्यामुळे आपण केलेल्या अपराधाची जबाबदारी स्वीकारायची आणि पुढल्या आयुष्यासाठी स्वतःला मुक्त करायचं की झालं, मी नवीन जीवन सुरू करेन. असं करून स्वतःला आयुष्यासाठी मुक्त करायला पाहिजे. ईश्वराचं स्मरण करायला पाहिजे. ते एकटेपणावरचं औषध आहे तुमच्या. एकटेपणा जाणवत असेल तुम्हाला कारागृहामध्ये, कारागृहात एकटेपणा कधी कधी असह्य व्हायला लागत असेल तुम्हाला. बाहेर मित्रमंडळीत फिरत असतात, फॅमिलीबरोबर असतात, इथे एका कारागृहात एकटेपणा असंही वाटू शकतो. अशा वेळेस भगवद्गीता ईश्वराला अंतर्यामी मित्र मानायला शिकवते. कृष्ण तुमचा मित्र आहे, त्याचं ध्यान ठेवा. तो मित्र असा आहे की तुम्हाला ईश्वर सोडणार नाही. त्यामुळे नामजप, श्लोक पठण, प्रार्थना याद्वारे स्वतःला मानसिक आधार तयार करा आणि जीवनाचा नवीन अर्थ शोधा. गीतेनुसार जीवन फक्त भोग भोगण्यासाठी नाहीये, तर आत्मविकासासाठी आहे. कारागृहातला काळ हा शिक्षेचा काळ नाहीये तुमचा, तर हा शिकण्याचा काळ ठरू शकतो. गीता शिकताय तुम्ही ना, हा शिकण्याचा काळ आहे तुमचा. त्यामुळे सुटका झाल्यावरती समाजोपयोगी जीवन जगण्याचा संकल्प तुम्ही करू शकता. तुम्ही इथनं जेव्हा बाहेर पडेन तेव्हा मी लोकांना गीता शिकवेन. मी सांगेन लोकांना गीता काय आहे ते. लोक तुमचा उदो करतील, लोक डोक्यावर घेतील तुम्हाला की हा माणूस किती बदलला आहे आता. आणि आशा कधी सोडायची नाही माणसाने, आयुष्यामधली आशा कधी सोडायची नाही. अर्जुन युद्धभूमीवरती निराश झाला होता, पण गीतेने त्याला उभं केलं. अर्जुन तर घळाघळा रडायला लागला होता, डोळ्यातनं आशीर्वाद होते. गांडीव संस्कृते हसतात पक्ष परिधयते. अंगाचा दहा होत होता. गांडीव क्षत्रिय त्याचं धनुष्य हातावातनं गळून पडलं होतं. तुमची परिस्थिती कितीही कठीण असली तरी गीता तुम्हाला उभं करेल. परिवर्तन शक्य आहे. अर्जुनामध्ये शक्य झालं तर आपल्याला का नाही होणार. फक्त श्रद्धा पाहिजे. त्यामुळे रोजचा दिवस एक नवीन संधी आहे माझ्या आयुष्यात सुधारणा करण्याची, म्हणून नवीन संधी म्हणून प्रत्येक दिवस स्वीकारायला पाहिजे. निष्कर्ष काय भगवद्गीतेचा? कारागृहातील तुमच्यासाठी हा गीता फक्त धार्मिक ग्रंथ नाही आहे, तर जीवन जगण्याची एक मार्गदर्शिका आहे. ती सांगते की तुम्ही जे केलं त्यापेक्षा तू काय होऊ शकतोस हे अधिक महत्वाचं आहे. तुम्ही काय केलंय त्याला आता महत्व नाहीये, कारण ते काही बदलू शकत नाही आपण. पण तुम्ही काय होऊ शकता हे महत्वाचं आहे. शरीर जरी बंदिवासात असलं तरी मन मुक्त ठेवण्याची कला गीता तुम्हाला शिकवते. आणि मन मुक्त असेल, सद्विचार मनात येत असेल, तर आपणच आपला उद्धार कसा करू शकतो हे आपण करू शकतो. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं साधयेत आत्मयात्मनो बंधुर आत्मैवरी पुरात्मना, असं गीतेमध्ये एक श्लोक आहे, तुम्ही शिकाल तो नंतर. की आपला उद्धार आपल्यालाच करायचा असतो. आपली ती आपल्याद्वारेच होत असते. कर्मयोग, आत्मज्ञान, समत्व भावना, क्षमा आणि श्रद्धा, त्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. ही मुले जर का आपण आयुष्यात पाळायला लागलो तर प्रत्येक जण तुमच्यापैकी तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकेल. एक आदर्श व्यक्तिमत्व तुम्ही निर्माण करू शकाल स्वतःचं. कारागृहातून बाहेर पडताना शिक्षा भोगलेला माणूस नाही, तर एक बदललेला, एक परिपक्व आणि समाजासाठी, देशासाठी उपयुक्त नागरिक
म्हणून बाहेर पडणं, हा गीतेचा खरा संदेश आहे. की गीता शिकल्यावरती मी कारागृहाचा उपयोग याच्याकरता करेन. मी पूर्ण बदलीन स्वतःला, परिपक्व होईन, समाजासाठी, माझ्या देशासाठी मी एक उपयुक्त नागरिक म्हणून इथून बाहेर पडेल. माझ्या कुटुंबासाठी तर होईनच, पण देशासाठी आणि समाजासाठी सुद्धा एक आदर्श नागरिक म्हणून इथून बाहेर पडेल. जसं म्हटलं तुम्हाला, उद्धरेदात्मनात्मानं, स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा असतो. तर हे गीतेचं झालं आपलं थोडक्यात बोलणं. आता तुमचे अध्याय झालेले 12वा अध्याय, 15वा अध्याय, 16वा अध्याय तुम्ही शिकलात. आता 9वा अध्याय शिकतात सध्या. 12व्या अध्यायात पण तुम्ही शिकला भक्तियोग. 12वा अध्याय गीतेचा म्हणजे भक्तियोग. हा अध्याय विशेषतः अशा व्यक्तींसाठी उपयुक्त आहे की ज्यांचं जीवन कठीण परिस्थितीत अडकलेलं आहे. जे अपराध, पश्चात्ताप, भीती, एकटेपणा, भविष्याविषयी अनिश्चितता यांनी ग्रासलेले आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचं जीवन यांनी भरलेलं असेल सध्या. म्हणून हा अध्याय जो आहे 12वा अध्याय भक्तियोग, हा तुमच्यासाठी आशेचा, आधाराचा आणि अंतर्मन शुद्ध करण्याचा मार्ग काय आहे तो दाखवणारा अध्याय आहे. या अध्यायात तुम्ही शिकला असाल की भक्ती म्हणजे पलायन नाही, भक्ती म्हणजे आत्मपरिवर्तन. भगवान श्रीकृष्ण भक्तीला फक्त पूजा, जप किंवा मंदिरात जाणं एवढ्यापुरतं मर्यादित ठेवत नाही. भक्ती म्हणजे मंदिरात जाऊन टाळ फुटायचे, ती भक्ती नाही. भक्ती म्हणजे मनाची दिशा बदलणं. जेलमध्ये असताना बाह्य स्वातंत्र्य नसतं, मान्य, पण मनाचं स्वातंत्र्य मिळवणं हे आपल्या हातात आहे. भक्तियोग सांगतो 12व्या अध्यायातला की परिस्थिती बदलता आली नाही तरी दृष्टी बदलता येते. समाजाकडे, आजूबाजूला पाहण्याची, आपल्याकडे स्वतःकडे पाहण्याची दृष्टी तर बदलता येते ना आपल्याला. त्यामुळे हा संदेश फार महत्वाचा आहे की भूतकाळात तुम्ही काय केलंय यापेक्षा तू आज काय बनतोय हे महत्वाचं आहे. आणि ईश्वरावर प्रेम ठेवणारा हा माणूस कधीही एकटा नसतो. ईश्वर कायम त्याच्या बरोबर असतो. कारागृहात माणसाला सर्वात जास्त जाणवते एकटेपणाची वेदना. कुटुंब दूर असतं, समाजाने तोंड फिरवलं असतं बऱ्याच वेळेला. अशा वेळेस भक्तियोग सांगतो, जो मला भक्तिभावाने आठवतो तो कधी एकटा नसतो, मी त्याच्याबरोबर असतो, असं कृष्ण म्हणतात भक्तियोगात. तर ईश्वर म्हणजे काही न्यायाधीश नाहीये, जज नाहीये, ते म्हणजे करुणामय साक्षीदार आहे. तुम्ही जर का प्रामाणिक मनाने म्हणाल की देवा मी चुकलो, आता मला बदलायचं आहे, तर भक्तियोग सांगतो की अशा माणसाचा ईश्वर कधीही हात सोडणार नाही. त्यामुळे भक्तियोगाचा अभ्यास करून आपल्याला आता ईश्वराचा हात धरून ठेवायचा आहे. एकदा आपण ईश्वराचा हात धरला की तो तर काही आपला हात सोडणार नाही, आपण शेवटला श्वास घेईपर्यंत. गीतेचा हा चमत्कार आहे. गीतेच्या एकदा मोहात पडलो आपण आणि गीतेचा हात आपण एकदा धरला तर गीता आयुष्याच्या शेवटापर्यंत आपला हात सोडत नाही. आपण तो सोडायचा मूर्खपणा करू नये, एवढंच फक्त आपल्याकडनं अपेक्षा असते. आणि सर्वात सोपा मार्ग आहे ते आता भक्तियुगात सांगतात भगवान. भगवान श्रीकृष्ण अत्यंत व्यावहारिक आहे, प्रॅक्टिकल एकदम. ते म्हणतात, जर ध्यान जमलं नाही तुम्हाला तर नामस्मरण करा. नामस्मरण शक्य नसेल तर माझ्यासाठी कर्म करा. तेही अवघड असेल तर चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. एवढं तर करा, जे काही जमेल ते करा चांगलं. त्यामुळे तुम्हाला ध्यानात बसणं नाही जमलं तर नामस्मरण करा, ते तर जमेल तुम्हाला. देवाचं नाव घेणं काही कठीण नाहीये. जी तुमची इष्टदेवता आहे, श्रीराम, श्रीकृष्ण, शिव, जे तुमची इष्टदेवता असेल त्याचं नामस्मरण करा. तेही जमत नसेल तर तुम्ही जी काही कर्म करता ती माझ्यासाठी करता. तुम्ही खाताय, बोलताय, झोपताय, जागताय, चालताय, फिरताय, ही सगळी कर्म तुम्ही माझ्यासाठी करताय या भावनेने करा, तरी मान्य आहे मला. बरं, ही तुम्हाला आवड असेल तर तुमची प्रत्येक कृती चांगली असेल याचा प्रयत्न करा. तर भक्तीवरला हा जो संदेश आहे परमात्म्यांचा, हा तुमच्यासाठी फार आश्वासात्मक आहे की परिपूर्ण होण्याची गरज नाही. त्यासाठी पूर्ण बदल आवश्यक नाही. प्रामाणिक प्रयत्न आहे. तर असे छोटा छोटा प्रामाणिक प्रयत्न आपण कसा करू शकतो? छोटा प्रयत्न करायचा. रोज तुम्ही समजा 6 वाजता उठत असाल, पावणे 6 वाजता उठायचं, 15 मिनिटं आधी उठायचं. काय फार कष्ट पडतात का? 15 मिनिटं आधी उठायचं. उठलं की डोळे मिटून बसायचं. विचार करायचा मनामध्ये की आज मी कसा वागणार आहे, काल मी कसा वागलो, आज कसा वागणार आहे, आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा माझा चांगला कसा ठरू शकतो. स्वतःच ध्यान लावायचं आपण 15 मिनिटं. असे छोटे छोटे बदल जर का तुम्ही करत गेला ना, तर तुम्ही बघाल 1 महिन्याने 2 महिन्याने तुमचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं असेल. छोटे छोटे बदल आयुष्यात मोठे मोठे बदल घडवून आणतात. आयुष्य बदलण्याकरता फार मोठे बदल करायची गरज नसते. छोटे छोटे बदलच करावे लागतात आणि छोटे बदल करणं शक्य असतं माणसाला. आपण तिकडे दुर्लक्ष करतो.
पण छोटे छोटे बदल जर का तुम्ही असे करत गेला तर तुमचं आयुष्य बदलू शकतं, मोठे मोठे बदल होऊ शकतात. आपल्याला कैदेत ठेवणारे शत्रू कोण आहे आपले? माणसं शत्रू नाही आपले. आपल्यातला द्वेष, आपल्यातला राग आणि आपल्यातली सुडाची भावना हे आपले खरे शत्रू आहेत. 12व्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात की खरा भक्त कोणाचाही द्वेष करत नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी, असा श्लोक आहे गीतेमध्ये 12व्या अध्यायात. त्या 13व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत 12व्या अध्यायाच्या परमात्मांनी त्यांच्या आवडत्या भक्तांचे 39 गुण सांगितलेत. किती? 39. त्यातला पहिला गुण आहे अद्वेष्टा सर्वभूतानां. कोणाचाही द्वेष करायचा नाही. आता 39 गुण आपण आत्मसात करू शकत नाही. आपण माणसं आहोत. आपण एवढा आदर्श बनू शकत नाही, मान्य. पण 39 पैकी एक 2-4 तरी आत्मसात करायचा प्रयत्न करायला पाहिजे ना. तर आपलं जीवन बदलू शकतं. नुसतं वाचायचं आणि विसरून जायचं तर मग जीवन कसं बदलणार? नुसतं वाचून जीवन बदलेल का? ते आत्मसात करायला पाहिजे. आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारात आणायला पाहिजे तो संदेश कृष्णाचा. तर अद्वेष्टा सर्वभूतानां. एक दिवस ठरवलं की आज मी कोणाचाही द्वेष करणार नाही. एक दिवस करायचं फक्त हे. अद्वेष्टा सर्वभूतानां. आज मी कोणाचाही द्वेष करणार नाही. मनात कोणाशिवाय द्वेषाची भावना आली तर मी ती हाकलून देईन भावना. कारण मी आज ठरवलंय की आज मी कोणाचा द्वेष करणार नाही. दुसऱ्या शिवाय म्हणाला मैत्र करुणैवच. प्रत्येकाशी मी मित्राची भावना ठेवेन. प्रत्येकाविषयी मनात करुणा ठेवेन. असे जे 39 गुण सांगितलेत 12व्या अध्यायातले, एक एक गुणाचा एक दिवशी विचार करायचा आणि तो गुण त्या दिवशी अंमलात आणायचा आपल्या दैनंदिन व्यवहारात. अहो, महिनाभरात तुम्ही पूर्ण बदलून जाल, असा चमत्कार आहे हा. पण भक्तियोग आपल्याला सांगतो आता जेलमध्ये असतात, राग येतो सगळ्यांना, डोळ्यांमधला संघर्ष सहज होत असतात. पण भक्तियोग सांगतो राग हा दुसऱ्याला नाही तर स्वतःला जखडत असतो. रागाने आपण बंदिवासात जातो स्वतःच्याच. जो कैदी राग मत्सर सोडतो तो जरी शरीराने तुरुंगात असला तरी मनाने मुक्त होतो. आणि आपल्याला तीच मुक्ती पाहिजे ना. सुखदुःखात समत्व ठेवण्याची शिकायला पाहिजे. हे मानसिक शांतीचं गुपित आहे. तिथे आतमध्ये कारागृहात असताना जीवनामध्ये अपमान, शिक्षा, कठोर नियम आणि अन्यायाची भावना याचा सामना करावा लागत असेल तुमच्या अनेक लोकांना. श्रीकृष्ण म्हणतात सुखात आणि दुःखात जो सम राहतो तो मला प्रिय आहे. सुखात आणि दुःखात सम राहणं म्हणजे तो माणूस आपल्याला वाटेल की असं कसं शक्य आहे. सुख सुख असतं, दुःख दुःख असतं, दोन्ही वेळेस सम कसा राहील माणूस? तर ही जी भावना आहे सुखदुःखात सम राहण्याची, ही कर्म करण्यापूर्वीची भावना आहे. की मी जे कर्म करतोय त्याचा परिणाम सुखात हो या दुःखात हो, माझी अंतर्गत शांती जी आहे ती मी ढळू देणार नाही. मग सुख प्राप्त झालं तरी, दुःख प्राप्त झालं तरी. त्यामुळे ही जी भावना आहे ही कर्म सुरू करण्यापूर्वीची भावना मनाची अशी पाहिजे. समदुःख सुख सम ठेवायची. कारण असं भक्त परमात्म्यांना प्रिय आहे. याचा अर्थ अन्याय सहन करा असा नाहीये, पण मन अस्थिर होऊ देऊ नका. ही समता म्हणजे मानसिक ताकद आहे तुमची. जी कोणतीही शिक्षा मोडू शकत नाही ही ताकद, अशी ताकद आहे समत्वाची. तिसरं 3 गोष्टी आत्मसुधारण्याची साधनं तुम्ही तिथे कारागृहात असताना त्याचं अवलंबन करू शकता. ती म्हणजे मौन, संयम आणि साधेपणा. मौन, संयम आणि साधेपणा. भक्तियोगातला भक्त हा कमी बोलतो, जास्ती ऐकतो आणि मनावर नियंत्रण ठेवतो. ते हेच आत्मसात करणं शक्य आहे तुम्हाला. कमी बोलू शकता तुम्ही. संयम साधू शकता. कारण बाहेरच्या जगात जी आकर्षण आहेत, ती काही तुम्हाला तिथे नाहीये. त्यामुळे संयम साधणं सोपं आहे तुमच्या इथे. आणि मनावर नियंत्रण पण ठेवू शकता. पण तुमच्याकडे बाह्य जगातली आकर्षणं नाहीच आहेत ना. तुमच्यात फक्त तुमचं मन आहे तुमच्याबरोबर. तर मनाला कुठल्या विचारांवरती न्यायचं हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्हाला मौन, शिस्त आणि संयम याची सवय लागली, तर ती शिक्षा न ठरता तपश्चर्या बनेल. तुमचे काय जेवढे वर्ष, जेवढे महिने इथे कारागृहात असतील, त्याच्यात जर का तुम्हाला ह्या 3 सवयी लागल्या, मौन, शिस्त आणि संयम, तर तुमचा हा कारागृहाचा जो कालावधी आहे, किती महिन्यात असेल, वर्षात असेल, ती शिक्षा नाहीये, ती तुमची तपश्चर्या ठरणार आहे. तर कारागृहातली ही जागा तपश्चर्येचं ठिकाण असं तुम्ही समजा तिला. आणि जेल जर का हे सुधारगृह बनवायचं असेल, तर हा दृष्टिकोन आवश्यक आहे. कारागृहाला जर का आपण सुधारगृह म्हणत असू, तर हा आपल्याला दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे.
की ही जी जागा आहे ही मी माझ्या तपश्चर्येचं साधन ठेवेन, जागा ठेवेन. मी मौन पाळीन, शिस्त पाळीन आणि संयम पाळीन. आणि भूतकाळात जे काही झालं आहे त्यांनी स्वतःची ओळख ठेवू नका तुम्ही. भूतकाळात गोष्टी घडत असतात प्रत्येकाच्यात. बाहेर जगात जे लोक आहेत ते का सगळे पुण्य आहेत का? त्यांची पापं घोडकीला आली नाही म्हणून ते बाहेर आहेत. पापं घोडकीला आले ते आत जातील ना. त्यामुळे भूतकाळामध्ये आपली ओळख ठरवू नका. समाज एखाद्या कैद्याला त्याच्या गुन्ह्याने ओळखतो की त्याने हा गुन्हा केलाय, त्याच्या डोक्यावर शिक्का बसतो की याने हा गुन्हा केलाय. पण भक्तियोग सांगतो मनुष्य जेव्हा बदलतो तेव्हा त्याचा भूतकाळ त्याला बांधून ठेवू शकत नाही. तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात, वाल्मिकींचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. वाल्या कोळी होता ना, बरेच लोकांना मारलं होतं, दरोडेखोर होता, लोकांना लुटलं होतं. वाल्मिकी झालेच की नाही त्याचे. तर मनुष्य बदलू शकतो. त्याचं भूतकाळ काही त्याला बांधून ठेवू शकत नाही. वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले तर आपण ते वाल्या कोळ्या पापं केलेली नाही आपण. आपण का नाही सुधरू शकत? नक्की सुधरू शकतो. आणि गीता हे साधन आहे आपल्याला सुधारण्याचं. आणि ईश्वराच्या दृष्टीने प्रयत्न करणं अपराधी सुद्धा ईश्वराला प्रिय आहे. प्रयत्न करणं महत्वाचं आहे. अपराधी असो या काही असो, प्रयत्न करणारा माणूस परमात्म्यांना प्रिय आहे. आणि हा संदेश तुम्हाला आत्मसन्मान देणारा संदेश आहे की तुम्ही प्रयत्न करत राहाल तर तुम्ही पण ईश्वराचे आवडते भक्त होऊ शकता. अजून एक गोष्ट भक्तिविवाद शिकतो आपण ती म्हणजे सर्वांमध्ये ईश्वर पाहणं. असं जर का आपण शिकायला लागलो की माझ्या शेजारी जो बसलाय त्याच्यातही ईश्वराचा तोच अंश आहे. कारण 15व्या अध्यायात आपण शिकतो मम इमांशो जीव लोके. तुमच्या आत्म्यात माझा अंश आहे. आता माझ्या आत्म्यात त्याचा अंश आहे परमात्म्याचा, तर शेजारच्या आत्म्यातही त्याचाच अंश आहे ना. मग तो ईश्वराचाच अंश झाला. मी ईश्वराचा अंश आहे, तो ईश्वराचा अंश आहे. असं समत्वेने सगळ्यांमध्ये जर का ईश्वर पाहायला लागलो आपण, ही दृष्टी आपण विकसित केली, तर आपल्याला हिंसेपासून मुक्ती मिळते. दुसऱ्याला अपमान करण्याच्या आधी आपण विचार करतो, की अरे मी याला वाईट बोललो, तर मी त्याच्यातल्या देवाचा अपमान करणार आहे. याच्यावर मी हिंसा केली, त्याच्यातल्या देवाला मी मारणार आहे. श्रीकृष्ण सांगतात, की जो सर्व जीवांमध्ये मला पाहतो, तो माझा खरा भक्त. समोरचा माणूस शत्रू नसून ईश्वराचा अंश वाटायला लागतो. मग असं झालं तर हिंसा, टोळी युद्ध, सूड भावना हे आपोआप कमी व्हायला लागतात. आता ही जी भावना आहे, ती म्हणाल की आम्ही अशी भावना करू, पण समोरच्यांनी ठेवायला पाहिजे ना तशी. एकदा प्रयत्न करा तुम्ही तशी भावना ठेवायचा. समोरच्याचं मन बदलेलच. सुरुवात आपण करायची असते. कुठल्याही बदलाची सुरुवात दुसऱ्याने करावी ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण का नाही करायची? आपण सुरुवात केली तर समाज बदलू शकतो. पण दुसऱ्याने कोणीतरी सुरुवात करावी, मग मी करेन, ही भावना बरोबर नाही. सुरुवात आपण आपल्यापासून करायला पाहिजे. आणि भक्ती म्हणजे रोजची छोटी-छोटी शुद्ध कृत्य म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजे फार मोठे उपवास करायचे किंवा कठीण व्रत करायचं, ती भक्ती नाही. भक्ती म्हणजे तुमच्याबरोबर जो सहकैदी आहे त्याच्याशी नम्रतेने वागणं, ही भक्ती झाली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आदर ठेवणं, ही भक्ती झाली. स्वच्छता राखणं, ही भक्ती झाली. आपल्यामुळे तुमच्या कारागृहातली ही भक्ती तुमचं जीवन पवित्र करणारी ठरणार आहे. या गोष्टीचं जर का अनुसरण केलं याचं, तर तुमच्या कारागृहातला जो कालावधी आहे, तो तुमचं जीवन पवित्र करेल. आणि भक्तियोगाचा अंतिम संदेश असा आहे, की मनुष्यातली आशा कधीही संपत नाही, संपू नाही. हा 12व्या अध्यायाचा सगळ्यात मोठा संदेश आहे. की ज्याच्या हृदयात भक्ती आहे, त्याचं आयुष्य कधीही व्यर्थ जात नाही. भक्ती, कृष्णाविषयी भक्ती, परमात्म्याविषयी भक्ती, तुमच्या इष्टदेवतेविषयी भक्ती. तर तुमच्यासाठी हा अध्याय सांगतो, की तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाहीये. ही फक्त शिक्षा नाहीये, तर परिवर्तनाची संधी आहे. आज मन बदललं, तर उद्या जीवन बदलेल. मन बदला, जीवन बदलेल. आपण मन बदलत नाही, मनात तोच आडमुठेपणा करून ठेवतो, मग जीवन कसं बदलणार? मन बदललं, तर जीवन बदलेल. तर निष्कर्ष भक्तियोगाचा तुम्ही जो शिकला 12वा अध्याय त्याचा असा आहे, की हा भक्तियोग तुम्हाला स्वतःशी मैत्री करण्याचा मार्ग शिकवतो. आपणच आपले मित्र होऊ शकतो. आपणच आपल्याला मदत केली, तर आपण आपले मित्र झालो ना. पण आपणच आपल्याला खाली खेचत राहिलो वाईट विचारांनी, तर आपण आपले शत्रू झालो, नाही का? हा अध्याय आपल्याला सांगतो, की बाहेरचं स्वातंत्र्य तुम्हाला उशिरा मिळेल. काही वर्ष, काही महिने काढावे लागतील इथे. पण आतलं स्वातंत्र्य तुम्हाला आत्ता या क्षणात मिळू शकतं. अंतर्गत स्वातंत्र्य तुम्ही या विचारांचं अवलंबन केलं, तर तुम्हाला आत्ता या क्षणात मिळू शकतं स्वातंत्र्य.
बाहेरचं स्वातंत्र्य मिळेल तेव्हा मिळेल, पण आतलं स्वातंत्र्य मिळू शकतं आपण. आतल्या पारतंत्र्यात का राहायचं आपण? आतलं स्वातंत्र्य मिळू शकतो. त्यामुळे कारागृहात एकही व्यक्ती जर का राग सोडेल, आशा धरून राहील आणि मन शुद्ध करेल, तर त्याला 12 वैद्य समजला असं म्हणायला लागेल. त्यामुळे गीता शिकताना आपण काय शिकतो आहोत आणि ते आपण आयुष्यात कसं आणावं याचा विचार करायला पाहिजे. आमचे पूज्य स्वामीजी नेहमी म्हणतात, गीता पढे पढाए और जीवन में लाए. गीता वाचायची असते, समजायची असते आणि आयुष्यात आणायची असते. आयुष्यात आणली, गीतेचा एक श्लोक आयुष्यात आणला तरी आयुष्य बदलू शकतो. एक श्लोक आयुष्यात आणला तरी आयुष्य बदलू शकतो. आता याच्यानंतर तुम्ही शिकला 15वा अध्याय. तो होता पुरुषोत्तम योग. 12 अध्यायात परमात्म्यांनी त्याच्या भक्तांचं वर्णन केलं की माझे भक्त कसे असतात, त्यांनी माझी भक्ती कशी करावी. अर्जुनाने पहिल्याच श्लोकात विचारलं, एवम सततयुक्ताये भक्ता त्वां परिभासते ये चाप्यक्षर व्यक्तं तेषांके योगवित्तमाः. की भक्ती कशी करावी, तुमच्या सगुण साकाराची भक्ती करायची का निर्गुण निराकाराची करायची. परमात्म्याने सांगितलं की नाही, सगुण साकाराची भक्ती तुम्हाला सोपी आहे, ती करा तुम्ही. पण निर्गुण निराकाराची भक्ती करायची म्हणजे कशी करायची. क्लेशोधिकरच तेषाम अव्यक्त आसक्तचेचं. अव्यक्ताचं तुम्हाला भक्ती करणं फार कठीण आहे हो. कशाची भक्ती कराल, डोळ्यासमोर काही तर पाहिजे ना. निर्गुण निराकार म्हटले तर डोळ्यासमोर हवेची भक्ती करायची का काय, का व्याक्यूची भक्ती करायची. समोर मूर्ती असेल कृष्णाची, रामाची, शिवाची, तर त्याची भक्ती करणं सोपं आहे. आपल्या डोळ्यासमोर काहीतरी येतं सगुण साकार रूप. निर्गुण निराकाराची भक्ती करणं कसं करायची, सामान्य माणसाचं काम नाही. 13वा अध्याय ते शिकवतो आपल्याला कशी करायची ते, पण सामान्य माणसाचं काम नाही येते निर्गुण निराकाराची भक्ती करणं. कारण परमात्म्यांनी निसंदिग्धपणे सांगितलं 12व्या अध्यायात की सगुण साकारची उपासना करा, ती श्रेष्ठ आहे माझ्याकरता. मग कशी करायची हे त्यांनी सांगितलं. मग त्यांच्या आवडत्या भक्तांचे गुण कसे असतात 39 गुण तेही सांगितलं. तर भक्ताविषयी विवेचन करणारा हा अध्याय होता भक्तियोग 12वा. आता पुरुषोत्तम योग जो आहे 15वा अध्याय, त्यात परमात्म्याने स्वतःची ओळख सांगितली की मी कोण आहे, पुरुषोत्तम. तर आधी भक्तांची ओळख दिली 12व्या अध्यायात आणि 15व्या अध्यायात स्वतःची ओळख दिली, पुरुषोत्तम. तर हा जो अध्याय पुरुषोत्तम योग, हा अध्याय मानवी जीवनाचा खोल अर्थ सांगणारा अध्याय. बंदिवासात असलेला माणूस शारीरिकदृष्ट्या बंदी असला तरी त्याचं मन मुक्त होऊ शकतं, हा संदेश या अध्यायातून सुद्धा आपल्याला मिळतो. या अध्यायात पहिला श्लोक असा आहे, ऊर्ध्वमूलपदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छंदांशस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. म्हणजे हे जग सगळं उलट्या वृक्षासारखं, अश्वत्थ वृक्षासारखं उलटा. त्याची मुळावरती आहे. मुळावर काय, मुळामुळे जग असतं, वृक्ष असतो ना. हे जग कशामुळे, परमात्म्यांमुळे. परमात्मा कुठे आहेत, वर मुळावरती आहेत आणि त्याचे शाखा खाली आहेत. असं हे वृक्ष आहे. हे जग म्हणजे कृष्ण म्हणतात हे जग उलट्या अश्वत्थ वृक्षासारखं आहे. मुळं वर आहेत, परमात्मा वर आहेत आणि फांद्या म्हणजे संसार हा खाली आहे. तर आपण ज्या गोष्टीला खूप महत्व देतो, पैसा, सत्ता, शरीर, सुख, हे सगळ्या तात्पुरत्या आहेत. इथे जेलमध्ये आल्यावरती एक गोष्ट स्पष्ट दिसते की बाहेर असताना जे खूप मोठं वाटत होतं ते झाल्यावर क्षुल्लक वाटायला लागतं. तर जीवनाचा खरा आधार हा बाहेर नाही, हा आतमध्ये आहे. स्वतःच्या आत्म्यात आहे जीवनाचा आधार. आता हा जो संसाररूपी वृक्ष आहे त्याला वैराग्याची कुऱ्हाड हवी. संसाररूपी वृक्ष कापण्यासाठी परमात्मा म्हणतात की वैराग्याची कुऱ्हाड वापरा तुम्ही. आपल्याला जायचे मुळापर्यंत, म्हणजे परमात्म्यांपर्यंत जायचंय. संसारात अडकून राहिलो खाली तर वर जाऊ शकतो का. मग काय करायला लागेल यासाठी, या फांद्या कापायला लागतील ना. फांद्या कापत कापत वर जायला लागेल परमात्म्यापर्यंत, मुळापर्यंत. तर वैराग्य म्हणजे पळून जाणं नाही संसारातनं, तर सांसारिक आसक्ती कमी कमी करणं हे वैराग्य. ते कारागृहात असताना अनेक तुमच्या आसक्ती आपोआप तुटत असतील. पण शक्यच नाही ना. घर, पैसा, स्वातंत्र्य, आसक्ती कमी होत असतील. हे दुःख नाहीये. आसक्ती कमी होणं दुःख नाहीये. ही तुमच्याकरता संधी आहे की मनातल्या आसक्ती कमी केल्या तर आपण वर कसे जाऊ शकतो. त्यामुळे ही वैराग्याची कुऱ्हाड तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या हातात दिली कृष्णाने कारागृहात असताना, की तुमची आसक्ती कमी कमी होत चालली आहे. तर माझ्याकडून काय गेलं याविषयी, याच्याऐवजी माझ्यात काय उरलंय हा प्रश्न विचारायला शिका. दुसरा संदेश अध्यात्म मिळतो की देह बदलतो पण आत्मा बदलत नाही. कृष्ण स्पष्टपणे सांगतात या अध्यायामध्ये की देह नश्वर आहे पण आत्मा अमर आहे.
आता तुमच्यावर गुन्ह्याचा शिक्का लागला असू शकतो, लागलाच आहे, गुन्ह्याचा शिक्का लागला तुमच्यावरही, पण तुमच्या देहावर लागला आहे, तुमच्या आत्म्यावर नाही लागला आहे. आत्मा कधी गुन्हेगार होत नाही. आत्मा कधी गुन्हा करत नाही, आत्मा कधी गुन्हेगार होत नाही. जो गुन्हा घडलाय तो तुमच्या शरीराकडनं घडलाय, तुमच्या हाताने घडलाय, तुमच्या मनाने घडलाय, तुमच्या बुद्धीने घडलाय, आणि सगळे प्रकृतीचे गुण सगळे. त्यामुळे तुमचा आत्मा निर्दोष आहे. ही गोष्ट सतत लक्षात ठेवा की माझा आत्मा निर्दोष आहे. जे काही गुन्हा घडला असेल तो माझ्या शरीराने घडलाय. मी शरीर नाही, मी तो आत्मा आहे, जो हे शरीर मिळण्यापूर्वी होता, आज आहे या शरीरामध्ये, आणि काही वर्षांनी जेव्हा हे शरीर राहणार नाही तेव्हा तो आत्मा राहणारच आहे. तर तो आत्मा मी आहे. त्यामुळे भूतकाळात जे घडलं ते शरीराने केलं होतं, आत्म्याचा त्याशी काही संबंध नाही. त्यामुळे मी गुन्हेगार आहे ही ओळख खरी नाहीये. मी गुन्हेगार आहे ही ओळख खरी नाहीये तुमची. मी आत्मा आहे ही खरी ओळख आहे तुमची. मी आत्मा आहे ही खरी ओळख आहे. आणि आपलं जे मन असतं तेच खरं कारागृह असतं. बाहेरचं कारागृह टेम्पररी असतं, पण मनाचं कारागृह परमनंट आयुष्यभर असू शकतं. कृष्ण सांगतात की जीवात्मा, मन आणि इंद्रिय एका देहातून दुसऱ्या देहात जात असतात. आयुष्य जेव्हा संपतं तेव्हा जीवात्मा मन आणि इंद्रियांना घेऊन एका देहातून दुसऱ्या देहात जात असतो. तर मन जर का वासना, राग, पश्चात्ताप यांनी भरलं असेल तर माणूस बाहेर असला तरी कैदीच असतो, आणि मन शांत असेल तर माणूस तुरुंगात असला तरी मुक्त असतो. त्यामुळे तुम्ही आत आहात म्हणून तुम्हाला मुक्त नाही असं नाहीये. तुमचं मन कसं हे ठरवतं की तुम्ही मुक्त आहात की कारागृहात आहात ते. त्यामुळे खऱ्या सुटकेची सुरुवात तुमच्या स्वतःच्या मनापासून होत असते. दुसरं महत्व संदेश अध्यायात परमात्मा सांगितला, ममई मांस जीवलोक. परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे. कृष्ण म्हणतात मी प्रत्येकाच्या हृदयात वसलेला आहे. म्हणजे तुम्ही तुरुंगात असला तरी देव तुमच्यापासून दूर नाही, तो तुमच्यामध्ये आहे. तो तुमच्याबरोबर बंदिवासात आहे, पण तुमच्या हृदयात आहे. मग देव तुमच्या हृदयात आहे, तुम्ही आतमध्ये आहात, देव पण आतमध्ये तुमच्याबरोबर. त्यामुळे देव फक्त मंदिरात नसतो, तर देव तुमच्या हृदयात पण असतो. तुम्ही कुठेही असा, आज जन्मत असाल, उद्या बाहेर आल, सतत देव तुमच्या हृदयात आहे. ही भावना आपल्या मनामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करते की माझा देव माझ्याबरोबर आहे, तो माझ्या हृदयात आहे. त्यामुळे शिक्षा झाली तर स्वतःला तुच्छ मानू नका की मी फार गेलो, वाया गेलो, असं तुच्छ मानू नका स्वतःला. देवाने तुमच्यावरचा हात काढून घेतलेला नाहीये, तो तुमच्याबरोबर आहे सतत. नंतर अध्यात परमात्मा सांगतात की पुरुषोत्तम कोण आहे. कृष्ण सांगतात दोन प्रकारचे पुरुष असतात. एक असतो अक्षर आणि दुसरा असतो अक्षर. क्षर म्हणजे त्याचा नाश होतो ते क्षर. आपलं शरीर जे आहे ते क्षर आहे, त्याचा नाश होतो ना. अक्षर आहे तो आपला आत्मा, त्याचा कधी नाश होत नाही. तर दोन प्रकारचे पुरुष सांगितलेत या अध्यात परमात्मानी. द्वामी पुरुषो लोके क्षरश्चाक्षरैवच क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते, असा श्लोक आहे त्या अध्यात. तर क्षरपुरुष म्हणजे नाश पावणारं शरीर आपलं, आणि अक्षर पुरुष म्हणजे आपला आत्मा, आणि पुरुषोत्तम म्हणजे याच्यापेक्षा श्रेष्ठ, या दोन्ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ परमात्मा म्हणजे पुरुषोत्तम, सर्वांपेक्षा श्रेष्ठ. आपण शरीर नाही, आत्मा आहोत, आणि आत्म्याचा अंतिम आधार हा परमात्मा आहे, ज्याचे आपण अंश आहोत. तर आपण सगळे परमात्म्याचे अंश आहोत, तोच आपला आधार आहे. त्यामुळे आपले जीवन हे फक्त शिक्षा भोगण्यासाठी नाहीये, तर आत्मोद्धारासाठी आहे, परमात्म्यांच्या प्राप्तीसाठी आहे. आणि भूतकाळ आपल्याला बदलता येत नाही, पण दिशा बदलता येते ना. गीता कधीही तुम्हाला भूतकाळात अडकून पड असं सांगत नाही. गीता सांगते भूतकाळ झाला तर झाला. तुमच्या हातून चूक झाली असेल, शिक्षा मिळतीये. कृष्ण प्रश्न विचारत नाही तू काय केलं म्हणून. ते विचारतात तू काय होणार आहे, तू काय केलं जाऊ दे ते, तू काय होणार आहे, असा प्रश्न विचारतात कृष्ण. त्यामुळे पश्चात्ताप नाही, परिवर्तन करा. पश्चात्तापावरून काही फायदा नाही, परिवर्तन करा. आणि गीता अपराधी लोकांना सुद्धा नाकारत नाही. गीता युद्धभूमीवर सांगितली गेली होती, तिथे हत्या होत होत्या, द्वेष होता, रक्तपात होत होता. त्यामुळे गीता ही फक्त पवित्र लोकांसाठीच आहे असं नाहीये. गीता चुका केलेल्या माणसांसाठी आहे. आदर्श लोक तर बरेच असतात, त्यांना कदाचित गीतेची आवश्यकताही नसेल. जे लोक आयुष्यात चुका करतात त्यांच्यासाठीच गीता आहे. ज्यांच्या मनात विकार आहेत त्यांच्यासाठीच गीता आहे. त्यामुळे गीता आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपल्यामध्ये सगळे विकार आहेतच, राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर. तर आपल्यासाठीच गीता आहे ती. आणि तुम्ही बदलू शकता, ही गीतेची गॅरंटी आहे, गीतेची हमी आहे की तुम्ही बदलू शकता. आपलं जे आत्मज्ञान आहे, जे आपण चर्चा करतोय, हे ज्ञान जर का आपण आत्मसात केलं की आपण खरे कोण आहोत, मी खरा आत्मा आहे, हे नाशवंत शरीर म्हणजे मी नाहीये, हे आत्मज्ञान झालं.
आणि असं आत्मज्ञान म्हणजे आपली खरी सुटका आहे. कृष्ण म्हणतात की जो मला ओळखतो तो सगळं काही जाणतो. जो मला असं ओळखतो की मी त्याच्या हृदयात आहे, त्याचा आत्मा माझा अंश आहे, हे जे ओळखतो तो सगळं काही जाणतो. मग म्हणजे खरी सुटका म्हणजे बाहेर जाणं नाहीये. खरी सुटका म्हणजे स्वतःला ओळखणं आहे की मी ते नाशवान शरीर नाहीये, मी तो अमर आत्मा आहे. ही खरी ओळख आहे स्वतःची. त्यामुळे आतमध्ये असताना तुम्हाला आज जर का हे आत्मज्ञान मिळालं, तर बाहेर गेल्यावर तुमचं जीवन नक्कीच बदलणार आहे. पण हे ज्ञान तुम्ही आत्मसात करायला पाहिजे. ते थोडंसं मनन चिंतन रोज करायला पाहिजे. जर म्हटलं तुम्हाला रोज 15 मिनिटं आधी उठा आणि जे आपण चर्चा करतोय त्याच्यावरती डोळे मिटून एक थोडं चिंतन करा. मी तुमच्याबरोबर दर आठवड्यात यायला तयार आहे. दर आठवड्यात आपण हे विचारांचं आदान-प्रदान करू. तुमच्यामधल्या शंका, कुशंका असतील त्याचं निराकरण करू आपण. तुमचं आयुष्य बदलावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे गीता परिवारची. म्हणून गीता परिवार आम्हाला याच्यात काही मिळत नाही. कोणी आम्हाला 4 पैसे मिळत नाही, तशी आमची अपेक्षाही नाहीये. पण सगळ्याचं कल्याण व्हावं. गीता हाता-हातात जावी, गीता घराघरात जावी, गीता हृदया-हृदयात जावी, हा गीता परिवारचा एक उद्देश आहे फक्त. त्याच्यासाठी आम्ही तुमच्या मागे लागतो. अहो शिका, शिका, शिका. तुमच्या बऱ्याच लोकांची इच्छा नसते. मी जबरदस्ती शिकवायच्या मागे लागतो. पण एकदा तुम्ही शिकायला लागला, की तुमच्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं आणि तुमचं आयुष्य बदलायला लागतं आणि तेच आम्हाला पाहिजे. बाकी आम्हाला काहीही अपेक्षा नाही. आमचा वेळ आम्ही द्यायला तयार आहे. आमचे स्वतःचे पैसे खर्च करायला तयार आहे. आम्ही लागेल ते करायला तयार आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्ही बदलावं हीच अपेक्षा आमची. बाकी काही नाही. एक सुंदर समाज निर्माण व्हावा, एक सुंदर देश निर्माण व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे. आणि हे तुरुंग जो आहे अंतर्मुख होण्याचं गुरुकुल आहे तुमचं हे. तुम्ही गुरुकुलात आहात असं अशी भावना ठेवा. त्या तुरुंग नाही, हे गुरुकुल आहे माझ्याकरता. कारागृहाला शाप समजू नका हो. हे ठिकाण तुम्हाला मौन, चिंतन, जप, अभ्यासासाठी सर्वोत्तम आहे. अशी संधी आम्हाला मिळत नाही बाहेर येते. आता मी तुमच्याशी बोलतोय, आतमध्ये घरातले लोकं माझ्याशी बोलत होते सारखे, "अहो चला लवकर चला, बस झालं, बस झालं." तुम्हाला तिथे बोलवणारं कोणी नाहीये. तुम्ही स्वतः चिंतन करू शकता. इथला बाहेरचा गोंधळ तुमच्याकरता थांबलेला आहे. ते तुम्हाला तुमचं अंतर्मन ऐकू यायला लागतं. बाहेर जगात वावरणाऱ्या लोकांना अंतर्मनात डोकायला सुद्धा वेळ मिळत नाही. एवढे बाहेरचे लोकं सारखे काव-काव, काव-काव करत असतात. तुम्हाला ही अत्युत्तम संधी आहे अंतर्मनात झाकण्याची स्वतःच्या. त्यामुळे तुरुंगाला तपश्चर्येचं स्थान बनवा. ही तपश्चर्या करण्याची जागा आहे तुमच्याकरता. त्यामुळे 15 अध्याय आपल्याला सांगतो, की तू देह नाही, तू आत्मा आहेस. तू कैदी नाही, तू प्रवासी आहे. तू संपलेला नाहीये, तू घडतोय. जर या अध्यायाचा एकच संदेश लक्षात ठेवायचा असेल, तर तो हा, की मन बदललं तर माणूस बदलतो, माणूस बदलला तर नशीब बदलतं. त्यामुळे कारागृहाच्या भिंती बाहेरच्या असतात, पण मुक्ती आतून सुरू होते. आता याच्यानंतर तुम्ही 16वा अध्याय शिकला आहात. जीपी भैया अपने पास कितना समय है अभी? हाँ भैया 5-10 मिनट में फिर थोड़े क्वेश्चन आंसर भी लेने हैं, तो आज अभी के लिए करके क्वेश्चन आंसर ले लेते हैं हाँ साधकों ठीक से। है, अभी क्वेश्चन आंसर ले और लेते हैं फिर फिर और 16th को नेक्स्ट उसमें ले लेंगे। हाँ कर देंगे, ठीक है। हाँ चलिए साथ दादा, बहुत बहुत आभार आपका, बड़ा सुंदर, अभी सभी सुन रहे थे मंत्रमुग्ध होकर के। आपके किसी के भी कोई भी प्रश्न है तो आप दादा से पूछ सकते हैं। दादा आप मराठी में प्लीज बोल दीजिए। हां, हां. आता आपण जे काही बोललो गीतेविषयी किंवा तुमच्या आत्ता जी सद्य परिस्थिती आहे त्याविषयी, तर तुमच्या मनात काही प्रश्न असतील की बाबा माझी परिस्थिती अशी आहे, तुम्ही जे काही बोललात ते मी माझ्या आयुष्यात कसं आणू? असे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या काही व्यक्तिगत अडचणी असतील, गीता तुम्हाला समजली नसेल किंवा गीतेला आयुष्यात कसं आणायचं याविषयी काही मार्गदर्शन पाहिजे असेल, 12व्या अध्यायाविषयी काही प्रश्न असतील, 15व्या अध्यायाविषयी काही प्रश्न असतील, 16व्या अध्यायाविषयी काही प्रश्न असतील, तर जरूर विचारा. तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल, तेवढं तुम्ही जास्त पुढे जाल. मनात गप्प राहू नका. गप्प राहू नका. आम्ही श्लोक म्हणत असताना आम्हाला अर्थच समजत नाहीये बऱ्याचशा वेळेस. हां, म्हणून तर आम्ही बोलतोय ना आज. तर ताई आमची एक विनंती आहे की श्लोक म्हणत असताना जर इमिडिएट अर्थ पण सांगितला ना तर त्याने थोडंसं होतं. पण थोडं लक्षात येतं मम शिवांश जीव लोका, तर त्यातले काही काही शब्द आम्हाला समजतात पण सर्व अर्थ समजतात. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तसा प्रयत्न करू आपण. मी पण आता बाकीचे अभ्यास करायला जातो आणि मला इंग्लिश येत नाही तशा प्रकारचं. इंग्लिश वाचता येतं पण इंग्लिश समजत नाही. हो, हो, बरोबर. इट्स लाईक दॅट. पण असं जर का आपण जे संभाषण आज करतोय, तसं आपण दर आठवड्याला केलं तर तुम्ही यायची तयारी आहे का? हो, हो. आहे ना. अवश्य. मग या सत्रामध्ये जे तुमचे प्रश्न असतील, त्या प्रश्नांचं आपण निराकरण करू. तुम्ही कुठल्याही श्लोकाचा काही अर्थ विचारा, आपण त्याविषयी चर्चा करू. आज मी जास्ती बोललो, पुढल्या वेळेस थोडा कमी बोलेन आणि आपण श्लोकांचा अर्थ समजून घेऊ. चालेल, चालेल. हं?
तुमचं समाधान व्हावं, गीता शिकण्यात तुम्हाला इंटरेस्ट यावा, ही आमची मनोमन इच्छा आहे. हो, सगळ्यांची इच्छा आहे आणि सगळ्या ह्या बाबतीत आनंदी आहेत. सगळ्यांचा चांगला रिस्पॉन्स आहे. छान, छान, छान. उत्तम. तर आपण तसं करू. पुढल्या 16 श्लोकांचा अर्थ समजून घेऊ. मग बाकी चर्चा करू. असंही करता येईल आपल्याला. हो, धन्यवाद. हं? अजून प्रश्न आहेत कोणाचे काही? हा, यवतमाळचे लोक, यवतमाळकर विचार प्रश्न. हा. तुम्हाला असं असं संभाषण तुम्हाला आवडेल का दर आठवड्याला केलेलं यवतमाळ? हा, मग तसं जर का आवडत असेल तर आपण जे बोलतो त्याच्यावरती तुम्ही विचार करा आणि ते विचार करून तुमच्या मनात जे प्रश्न येतील ते बिनधास्तपणे विचारा. गीतेविषयी कुठलेही प्रश्न विचारा, की असं का म्हटलंय, तसं का म्हटलंय, मी हे कसं आयुष्यात कसं आणू. जे प्रश्न तुमच्या मनात असेल ते अगदी बिनधास्तपणे विचारा. नाही, सेपरेट लिंक पाहिजे होती. कल्याण कारागृह अपना वीडियो ऑन करें. नहीं, सेपरेटली है सगळी जण स्वीकृती आहे. काय झालं विचारा, काय विचारायचं का तुम्हाला? आप में से कुछ लोग हिंदी है क्या, जिनको हिंदी में समझ में आता है, मराठी समझ में आता है? मराठी येते बरं. मराठी येते. मग सांग. म्हणजे आपण जे बोललो ते तुम्हाला थोडंसं त्यातलं कळायला लागलं ना की आपण काय बोललो ते? एकदम चांगल्या शब्दात समजले. असं मराठीमध्येच सांगावं अशी आमची इच्छा आहे. हिंदीपेक्षा संभाषण जे आहे ते बोधन आहे, श्लोकांचा अर्थ आहे तो मराठीमध्येच सांगावा, त्यामुळे की आम्हाला तो आणखी चांगल्या पद्धतीने समजेल. छान छान छान. मराठीत बोलू आपण. तुम्ही जे सांगाल ते. तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही चायनीज मध्ये बोला तर त्याची आमची त्याची पण तयारी आहे. तुम्हाला कळावं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये रस निर्माण व्हावा हीच आमची अपेक्षा आहे फक्त. अर्थ समजला तर रस निर्माण होईल. हा, बरोबर आहे. अर्थ समजला तर मजा येतो ना जरा जास्ती. ते खरं हा, बरोबर आहे. आपण अर्थ समजून घेऊ. प्रत्येक श्लोकाचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊ. काही काळजी करू नका. तुम्ही साथ द्या आमची, आम्ही तुमच्या बरोबर कायम आहोत. तुम्ही साथ द्या. आम्ही निवेश केले आहेत. आमचे झाले 12वा अध्याय, 15वा अध्याय, 16वा अध्याय, 17वा अध्याय, आता 9वा अध्याय सुद्धा पाठांतर चालू आहे. सगळे अध्याय घेऊ आपण. एक एक आठवड्यात एक एक अध्यायाचा अर्थ समजून घेऊ आपण. असं करू. 12व्या अध्यायाचा घेऊ आधी, मग 15चा घेऊ, मग 16चा घेऊ, 9व्याचा घेऊ. तुम्ही जो अध्याय सांगाल तो अध्याय घेऊ आपण त्या 17मध्ये. फक्त एक गोष्ट तुम्हाला विनंती करायची आहे की असं बऱ्याच वेळा होतं, आम्ही अनेक कारागृहांमध्ये वर्ग घेतो. त्यातले बरेच जे बंदी असतात, कैदी लोक असतात, त्यांची शिक्षा संपून जाते किंवा ते जामिनावर बाहेर जातात आणि त्यांचा आमचा संपर्क तुटून जातो. मग तर तसं झालं, बाहेर गेला तरी आमच्याशी जोडून राहा, गीता परिवारशी जोडून राहा. आमच्याकडे तुम्ही रजिस्टर करा गीता शिकण्याकरता, म्हणजे आपला संबंध कायम राहील, आयुष्यभर राहील. कारण तुम्ही जर का इथनं बाहेर पडला तर मग तुमचा आमचा काही संबंध राहत नाही. तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचं आम्हाला माहिती नाही, पण तुम्हाला माहिती आहे गीता परिवारला कसं कॉन्टॅक्ट करायचं. वेबसाईट आहे learngita.com. तर learngita.com वरती तुम्ही रजिस्टर करा. आमच्याकडे गीता शिकण्याचं कंटिन्यू ठेवा. आपला संबंध आता जोडून आलाय तर संबंध तोडू नका आयुष्याच्या शेवटापर्यंत, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे तुमच्यापैकी जर कोणी बाहेर जात असाल, बाहेर गेलात जामिनावर म्हणा किंवा शिक्षा संपली म्हणून, तर आमच्याशी संबंध मात्र कायम ठेवा. गीतेशी संबंध कायम जोडून ठेवा. आम्ही तुमच्याबरोबर कायम आहोत.
ठीक है दादा, आज का सत्र हम यहीं प्रभु योगेश्वर श्री कृष्ण को अर्पण करते हैं। मैं आदरणीय स्नेह दीदी से अनुरोध करूंगा कि वो विकास दादा का और यवतमाल और कल्याण कारागृह के प्रबंधकों का आभार व्यक्त करें। अपन प्रार्थना ले लेंगे।